अनपेक्षित प्रेम भाग पहिला. 7वा महिना लागलेला होता रियाला. ती ऑफिसमधून घरी येत होती. संध्याकाळची वेळ. ती ऑटो रिक्षातून खाली उतरली आणि कॉलनीतल्या सगळ्यांच्या नजरा तिच्यावर पडल्या. प्रत्येकाची नजर चुकवत ती तिच्या घराकडे निघालेली होती. हे काही नवीन नव्हतं. मागच्या 2 महिन्यापासून सगळ्यांनाच कळलेलं होतं की रियाला दिवस गेलेले आहेत म्हणून. नॉर्मली कोणाला दिवस गेले म्हणून सगळे खुशच असतात, पण रियाच्या बाबतीत थोडं वेगळंच होतं. कारण तिचं लग्न नव्हतं ना झालेलं. तिने फाटकं उघडलं आणि आतमध्ये आली. बाहेर अंगणात तिची आजी माळ जपत बसलेली होती. रियाला बघताच तिच्या आजीचा तोंडांचा पट्टा चालू झाला. आजी म्हणाली, आली अवदसा. ग्रहण लागल्यासारखी मागे लागलेली आहे ही आमच्या. वाटोळं वाटोळं केलं हिनं आमचं. कुठल्या नक्षत्रात झाली होती काय माहिती ही. रियासाठी हेही काही नवीन नव्हतं. रोजचं तिचे आजी तिला खालून पाडून बोलायची. रिया तिच्या होणाऱ्या बाळांसाठी खंबीर राहायची, पण आतून तिलाही खूप वाईट वाटत होतं. घरी तर सगळ्यांनी जणू तिला वाळीत टाकलेलं होतं. तिचे बाबा मागच्या 4 महिन्यापासून तिच्याशी बोलत नव्हते. तिच्या आईलाही तिचं हे वागणं काही पटत नव्हतं, पण पोरीसाठी जीव तर तुटायचाच ना त्यांचा. रिया एकदा काय तिच्या रूममध्ये गेली की ती लवकर बाहेर निघायचीच नाही. आता तिला शांतता जास्त प्रिय वाटायची. तसंही घरात तिचा चेहरा बघण्याचीही कोणाची इच्छा नसायची. भूक तर तिला नव्हतीच, पण असंच उपाशी झोपणं बरं नाही म्हणून 2 जीवांची होती ना ती. ती बाहेर आली आणि तिने दूध गरम केलं. आजी म्हणाली, कोणाचं पाप वाढत आहे काय माहिती ही पोरगी पोटात घेऊन, आणि त्या पापात आम्हालाही भागीदार बनवत आहे. त्यापेक्षा कुठं जाऊन जीव का देत नाही? सुटका होईल बाई आमची. बाहेर तोंड दाखवायला जागा नाही राहिली. पूर्ण इज्जतीचा भाजीपाला केला या पोरीने. तरी मी म्हणत होती, कविता तुला काही गरज नाही पोरीला शिकवायची, पण तुमच्या नवरा बायकोचं खूपच हौस होती. आधी हिला शिकवायचं, मग नोकरीही करू दिली. आता दाखवले नाही ना गुण पोरीने. वेळेतच लग्न लावून दिलं असतं तर ही वेळ आलीच नसती ना. असे रंग नुसते उधळले ना मग ह्या पोरीने. रियाने रागातच ग्लास खाली ठेवला आणि दूध न पिताच परत जायला निघाली. कविता म्हणाली, रिया काही खाऊन तर घे ना, उपाशी नको झोपूस. आजी म्हणाली, जहर दे तिला थोडंसं खायला. आणखीन काय दाखवणार आहे देवा काय माहिती. रिया म्हणाली, राहू दे ग आई, मला भूक नाही. रिया आतमध्ये येऊन पडली. तिने डोळे मिटले आणि मिटलेल्या डोळ्यातून टपाटपा आसू वाहू लागले. रिया 25 वर्षाची तरुण, आर्किटेक्ट आणि आता नामांकित कंपनीमध्ये काम करणारी स्वावलंबी मुलगी. किती छान आयुष्य असतं ना तिचं. आणि अचानक तो तिच्या आयुष्यात पावसाच्या सरीप्रमाणे आणि भिजून गेला. तिनेही भान हरवून गिरकी घेतली त्या सरीत. तो निघून गेला, पण त्याची मोलाची निशाणी तिच्याकडेच राहिली. आपल्यासोबत असं काही होईल हे तिच्या ध्यानीमानीही नव्हतं. जेव्हा तिला कळालं तेव्हा खूप उशीर झालेला होता आणि तेव्हा तीही नव्हता तिच्या सोबतीला. त्याचं नातं केव्हा संपलेलं होतं. पण आता आपण प्रेग्नेंट आहोत, तुझं बाळ माझ्या पोटात आहे, ती तुझी जबाबदारी आहे असं सांगायलाही त्याच्याजवळ परत जाण तिला काही पटतच नव्हतं. ती काही त्याला दोष देत नव्हती, दोष त्याच्याही नव्हता. ती एक वेळ होती आणि त्याच ते दोघेही वाहत गेले होते. हल्ली धावपळीमुळं तिची तारीख नेहमीच चुकायची, पण यावेळेस जरा जास्तच उशीर झाला होता. त्यात तिची तब्येत पण खराब राहू लागली होती. आधी तिने दुर्लक्ष केलं, पण राहून राहून तिला शंका येतच होती. रियाला जेव्हा लक्षात आलं तेव्हा ती डॉक्टरकडे चेकअपसाठी गेली आणि तेव्हा तिला कळालं की तिच्या पोटात 3 महिन्यांचं बाळ वाढत आहे. धक्काच होता तिच्यासाठी तो. अखेर तर घाबरली होती ती. पुढं काय करायचं काय नाही हेही तिला कळत नव्हतं. काही वेळ गेला तिला सावरायला, पण घरी तर सांगावंच लागणार होतं ना. काही ठोस पावलं तर आता उचलावीच लागणार होती. तिचा दादा आणि वहिनी आलेले होते घरी. नोकरीनिमित्त ते दुसऱ्या शहरात राहायचे. एकामागे एक 4 दिवस सुट्ट्या आल्या होत्या म्हणून ते घरी आलेले होते.
हिचं चांगली संधी आहे म्हणून रियाने हिंमत करून घरी सांगितलंच आणि घरात महाभारतच झालं. तिच्या बाबांनी तर 2 ठेवूनही दिल्या होत्या तिच्या. कोणाचं मूल आहे हेही विचारलं होतं तिच्या दादाने तिला, पण रियाने सांगितलंच नाही. कारण मग दादाने त्या मुलाला शोधून आणलंच असतं आणि मग जो काही तमाशा झाला असता तो वेगळाच. आणि तिच्या पोटात असलेलं बाळ तिचं पण तर होतंच ना. कोणालाच कळू न देता उद्याच दवाखान्यात जाऊन हे मूल पाडून टाकायचं तिच्या घरच्यांनी ठरवलेलं होतं. तिला कोणी काही विचारलंच नाही. बाळ तिचं होतं, तिच्या पोटात वाढत होतं. तिला काय हवं याच्याशी कोणालाही घेणं देणं नव्हतं. फक्त ही गोष्ट बाहेर कोणाला कळू नाही याची काळजी घेत होते सगळे. दुसऱ्या दिवशी ओळखींच्या एका डॉक्टरकडे गेले, पण तिचं मन काही मानत नव्हतं. जे काही घडलं ते आपल्या मनाप्रमाणे घडलं होतं. मग येणाऱ्या जीवांची त्यात काय चूक? कुठेतरी तिलाही हे बाळ हवं होतं आणि तिने निर्णय घेतला. ती दवाखान्यातून बाहेर पडली. घरचे सगळे समजावून थकले, पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. ती नोकरी करत होती, स्वतःच्या पायावर उभी होती आणि स्वतःची आणि बाळाची जबाबदारी घ्यायला सक्षम होती. आपल्या पोटात एक जीव आहे, आपलाच हाडामासांचा घोडा. असं कसं मारून टाकू शकते मी ह्या बाळाला? तिच्या वडिलांनी तिला घराबाहेर काढायला लागले आणि तेव्हाच तिच्या आईची तब्येत बिघडली. आपली मुलगी अशा अवस्थेत एकटी घराबाहेर या विचारांनी त्यांना सहन नाही झालं. नाईलाजाने का होईना मग त्यांनी तिला घरात ठेवलं. मग काय, घरात रोजच वाद चालू झाले. घरातील वातावरण एकदम बिघडलं. तिचे बाबा प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या आईला जबाबदार ठरवायला लागले. तिची आई तरी काय बोलणार? बाळाला जन्म द्यायचा हा रियांचा निर्णय त्यांनाही पटत नव्हता, पण तरीही त्या चूप होत्या. तिच्या बाबांचा सगळा राग त्या सहन करायच्या. कारण फक्त एकच की रिया तिच्या नजरेसमोर राहिली म्हणून. रियालाही सगळं नकोसं झालं होतं. बऱ्याच वेळा तर तिच्या मनात जीव द्यायचा विचारही येऊ लागला होता, पण ती सावरली. जीव तर पळ कुठे लोक देतात, पण पळ कुठे नाहीत ना आपण लढणार आहोत. मग रियाने ठरवलं, एकदा का मूल झालं की आपण आपलं वेगळं राहायचं. आपल्यामुळे कोणाला त्रास नको. सुरुवातीला काही वाटलं नाही, पण काही दिवसांनी रियांचं पोट दिसू लागलं आणि मग हळूहळू सगळ्यांना ही गोष्ट माहिती पडली. नातेवाईकांमध्ये चर्चा पसरली. गल्लीतल्या लोकांना एक नवीन विषय मिळालेला होता चर्चेसाठी आणि जिकडं तिकडं बदनामी होऊ लागली होती. मुलीच्या लग्नाचे, तिच्या सुखी संसाराचे स्वप्न बघणारे तिचे आई बाबा पूर्ण खचलेले होते. दोघांच्या तिच्याकडे बघणारा नजला बदललेला होता. ऑफिसमध्ये धड तिच्याशी कोणी बोलत नव्हतं. तिच्या मैत्रिणी कमी झाल्या होत्या. सारख्या घाणेरड्या नजरा तिच्यावर पडत होत्या. रियावरून एकदम कठोर दिसत असली तरी आतून तुटलेलीच होती. तिचा दादा जो गेला तो परत आलाच नाही. त्याच्या बायकोने त्याला परत येऊ दिलेच नाही. एकटी पडली होती रिया, पण आता माघार घेता येत नव्हता ना. येणाऱ्या प्रत्येक संकटाला तिला सामोरं जायचं होतं. अजून तर मूल जन्माला यायचं होतं. पुढची वेळ तिच्यासाठी आणखीन काय काय संकट घेऊन येणार होती काय माहिती. खूप दिवसापासून माझ्या मनात काही गोष्टी होत्या, फक्त लिहायला वेळ मिळत नव्हता. पण आता घेतलंय लिहायला आपल्या नजरेसमोर. आजूबाजूचं घडत असतात या गोष्टी, तरी आपण यावर उघड बोलू शकत नाही. ही होती रियाची गोष्ट. पण रियासारख्या अशा बऱ्याच जणी असतील ना. रिया तरी कमवती होती, स्वतःच्या पायावर उभी होती आणि मुळात ती वयाने मोठी होती. तिला चूक बरोबर कळत होतं, पण प्रत्येकाच्या बाबतीत असं होत नाही असं नाही ना. अल्लड वयात होणाऱ्या चुका आणि मग अंगाशी येणारं नकोसं मातृत्व. शेवटी आई ती आईच असते ना. मग ती लग्नाआधी आई झाली का किंवा लग्नानंतर आई झाली का, काय फरक पडतो याचा? तिची माया जी असते तीच राहते. जर एखादी मुलगी कुवारी माता असली तरी चरित्रहीन असते असं नाही ना. खूप कमी घरं असतील जिथे मुलींच्या घरचे तिला अशा वेळी सपोर्ट करत असतात. आता तुम्हीच बघा ना, रियाने एवढा मोठा निर्णय घेतला होता. जर तिच्या घरच्यांचा तिला पाठिंबा असता तर तिला होणारा मानसिक त्रास कमी झाला असता. मी तिच्या घरच्यांना वाईट ठरवत नाही आहे आणि समाजालाही नाही,
तुमच्या किंवा माझ्या घरीही यापेक्षा काहीही वेगळं नाही आहे. ते तशा वातावरणात वाढलेले राहिलेले आहेत ना. याची विचारसरणी तशीच आहे आणि ती तशीच राहणार आहे. हा बदल खूप मोठा आहे आणि तो असा पटकन होणार नाही आहे. त्याला वेळ लागेल. पण ही विचारसरणी बदलेल तर कशी? जेव्हा या विषयांवर बोलल्या जाईल, लिहिल्या जाईल आणि वाचल्या जाईल तेव्हा. आणि हे आपल्यालाच करावं लागेल. ही रियाची कथा होती आणि पुढेही अशा बऱ्याच कथा येतील. रिया म्हणाली, वेदू बाळा, चल लवकर, स्कूल बस आलेली आहे. छोटीशी वेदू तिच्या पाठींवर बॅग घेऊन दुडूदुडू धावत होती. वेदू म्हणाली, मम्मा माझे शूज दे ना गं घालून. रिया म्हणाली, काय गं तू वेदू? वेदू म्हणाली, रोज उशीर करतेस, लवकर उठायचं ना. तुझ्या मागे मागे मला पण पडावं लागतं. रिया खाली बसून तिच्या शूजची लेस बांधू लागली. रिया म्हणाली, टिफिन घेतलास का तू? वेदू म्हणाली, हो, आजीने टाकला बॅगमध्ये. रिया म्हणाली, बरं जा आता, बाहेर बस आलेली आहे, तिथं जाऊन थांब. वेदू तिच्या खांद्यावरची बॅग सांभाळत बाहेर धावत गेली, पण मग लगेच परत आली. तिने पटकन रियाच्या गालांवर एक पप्पी दिली. वेदू म्हणाली, बाय मम्मा. रिया हसतच तिला बाय करत होती. कविता म्हणाली, गेली का गं वेदू? काय बाई तुम्ही दोघी मायलेकी सारख्याच. सकाळी सकाळी काय घाई असते तुमची? रिया म्हणाली, काय करणार, वेदू जशी जशी मोठी होत आहे ना आई, तशी तशी जास्तच हट्टी होत आहे. कविता म्हणाली, तुझ्यासारखीच आहे बघ ती, तू पण अशीच होती. जे पाहिजे ते पाहिजेच. आणि तिचा वाढदिवस येणार आहे ना आता. काय करायचं ग तिच्या वाढदिवसाला? तिच्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना बोलवायचं का? रिया म्हणाली, आई आपण दरवेळेस तिचा फ्रेंडला बड्डेला बोलावतो ना, यावेळेस पण बोलावूया. पण यावेळेस तिला सायकल घेऊन द्यायची म्हणाली. खूप दिवसापासून सायकल करत आहे. कविता म्हणाली, अगं मग दे ना घेऊन. रिया म्हणाली, फक्त तिचा वाढदिवसापर्यंत घेऊन देता येईल की नाही काय माहिती. कविता म्हणाली, पैसे नाहीत का गं? काही टेन्शन नको घेऊ. मला नवीन ऑर्डर आलेल्या आहेत ब्लाऊजच्या आणि काही पैसे पण जमा आहेत माझ्याकडे. घेऊन दे सायकल तिला. रिया म्हणाली, आई पण तू का करते हे सगळं? आधीच तुझे गुडघे दुखतात ना. मी आहे ना, मी करते सगळं. कविता म्हणाली, मला काही कळत नाही का रिया? वेदू मोठी होत चाललेली आहे. तिच्या शाळेचा खर्च, परत माझा दवाखाना आणि माझी काळजी तू करू नकोस. माझे गुडघे एकदम बरोबर आहेत. तू वेदीसाठी सायकल घेऊन ये. रिया म्हणाली, हो चल आई मी येते. मला ऑफिसला लेट होईल नाही तर. कविता म्हणाली, काही खाऊन तर जा ना. रिया म्हणाली, डबा घेतला ना सोबत, खाईल ऑफिसमध्ये. रिया तिची पर्स घेऊन घाईघाईत निघाली. ती बस स्टॉपवर बसची वाट बघू लागली. रोज सकाळी बरोबर 10ची बस पकडली तर ती वेळेत ऑफिसला पोचायची. बस आली आणि ती बसमध्ये चढली. नशिबास तिला बसायला जागाही मिळाली, नाहीतर रोज उभ्या नीच गर्दीत प्रवास करावा लागायचा. ती खिडकीतून बाहेर बघत विचार करत होती, किती पटकन वेळ निघून गेला होता ना. वेळ थोडीच न लागतो म्हणा. नाही म्हणता म्हणता वेदू आता 5 वर्षांची झाली होती. मागची 5 वर्ष तिच्या डोळ्यांसमोरून तरळून गेली होती. तिला 9वा महिना लागला तसं तिच्या आईने तिला मामाकडे पाठवलं होतं. बहिणीच्या आग्रहामुळं कविताबाईने भाऊ रियाला घेऊन गेले होते. रियाला मुलगी झाली आणि तिने नोकरी सोडली. अर्थातच तिच्या मामीलाही तिचं त्यांच्याकडे राहणं आवडत नव्हतं. वेदू 1 वर्षांची झाली आणि रिया तिथून बाहेर पडली. तिच्या मैत्रिणी म्हणजे राधांच्या ओळखीमुळं तिनं बेंगलोरच्या एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला. तिच्या हुशारीमुळं आणि आधीच्या कामांच्या अनुभवामुळं तिला लगेच नोकरी मिळाली. सुरुवातीला काही महिने ती राधासोबतच राहिली आणि मग नंतर तिने रेंटवर एक घर घेतलं. त्या कठीण काळात राधा देवांसारखी तिच्यासाठी धावून आलेली होती. खूप मदत झाली होती तिची. नाहीतर एवढ्या लहान मुलीला सोबत घेऊन अनोळखी शहरात कशी राहिली असती ती एकटी. बेंगलोरला आल्यावर तिच्या मनावरचा भार थोडा कमी झाला होता, कारण तिथे तिला कोणी ओळखत नव्हतं ना, कोणी विचारणारं नव्हतं. पण तरीही एकटीने मुलगी सांभाळणं सोपं नव्हतं. तिने वेदूला पाळणा घरात ठेवलं. रिया तिची आई सोडली तर बाकी घरी कोणाच्याही संपर्कात नव्हती.
2 वर्ष निघून गेले आणि तिला माहिती पडलं की तिच्या बाबांची तब्येत खूप बिघडलेली आहे. तिला खूप खराब वाटलं. ते जरी तिच्याशी बोलत नसले तरी शेवटी तिचे बाबा होते. ती तशीच वेदूला घेऊन तिच्या बाबांना भेटायला निघाली. पण तिला पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. तिचे बाबा गेले होते. यावेळेस ती तिच्या आईसोबत 15 दिवस राहिली होती. तिची आजी पण यावेळेस शांतच होती. उलट वेदूसोबत जरा जास्तच रमली होती ती. तिच्या दादाला मात्र कोणाशीच घेणं देणं नव्हतं. तो त्यांच्या संसारात लमरेला होता. तिच्या दादाला मात्र कोणाशीच घेणं देणं नव्हतं. तो त्याच्या संसारात लमरेला होता. तिला तिच्या आजीला आणि आईला सोडून परत जावंसं वाटतच नव्हतं. पण जाणं तर भागच होतं ना. तिची नोकरी तिथे होती. मनावर दगड ठेवून ती परत आली आणि 6 महिने जात नाहीत तर तिची आजीही गेली होती. मग मात्र ती तिच्या आईला स्वतःसोबत बेंगलोरला घेऊन आली होती. तिच्या दादांतर तिच्या आईकडे पाठच फिरवली होती. ती काही तिच्या दादाला दोष देत बसली नाही. कविताबाई तिची पण आई होतीच ना. आणि आपली आई आपली जबाबदारी. तिच्या दादाला एकही शब्द न बोलता ती तिच्या आईला घेऊन बेंगलोरला आली. तिची आई आल्यावर एक चांगलं झालं. तिला वेदूची काळजी राहिलीच नाही. आता वेदूला पाळणा घरात ठेवायची पण गरज नव्हती ना. किती गरजेचं असतं ना घरात मोठी माणसं असणं. गेली 2 वर्ष त्या तिघी सोबतच राहत होत्या. सुरुवातीला सगळं नीट चालू होतं. पण आता वेदू मोठी होत होती. शाळेला जायला लागली होती. 4 दिवसांनी तिचा 5वा वाढदिवस होता. आता खर्च वाढलेलाच होता तिच्या शाळेचा. रियाला वेदूच्या शिक्षणात कसलीही तडजोड नव्हती करायची. पण तरीही खर्च तर वाढलेलाच होता ना. तिच्या आईचा दवाखानाही तेवढाच जास्त वाढलेला होता. पैसे कमी पडू लागलेले होते. आधीच तिने तिच्या मैत्रिणीकडून खूप पैसे उधार घेतलेले होते. या सगळ्या टेन्शनमध्ये तर कधी कधी तिने वेदूला जन्म द्यायचा घेतलेला निर्णय चुकीचा वाटायचा. पण पुढच्या क्षणी वेदूंचा गुंड चेहरा तिच्या नजरेसमोर यायचा आणि तिचं सगळं टेन्शन गायब होऊन जायचं. आता लोन काढण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. तिचा स्टॉप आला आणि ती बसमधून बाहेर पडाली. समोर मोठी बिल्डिंग उभी होती. तिचं ऑफिस, जिथं ती काम करायची. तिनं घड्याळ पाहिलं. ती वेळेत पोचलेली होती. ती भरभर लिफ्टमध्ये शिरली आणि वर आली. तिच्या डेस्कवर आधीच राधाची वाट पाहत होती. रिया म्हणाली, गुड मॉर्निंग राधा. राधा म्हणाली, गुड मॉर्निंग डार्लिंग. आणि इतकी का थकलेली दिसत आहेस ग तू? रिया म्हणाली, अगं वेदू, थोडंही ऐकत नाही. सकाळी नुसतं धावपळ चालू राहते आमच्या घरात. रोज शाळेत जायला उशीर करते वेदू. राधा म्हणाली, माझ्या वेदूला काही म्हणायचं नाही हं. कसली क्यूट आहे ना ती. या रविवारी आपण प्लॅन करू ना बाहेर जायचा कुठेतरी. वेदूला घेऊन पार्कमध्ये जाऊया का? रिया म्हणाली, ते जाऊच ग, पण त्याआधी वेदूचा बड्डे आहे ना. आता 4 दिवसांनी. तुला यायचं आहे घरी. आणि हो, आकाशला पण घेऊन या सोबत. राधिका म्हणाली, यायचंच आहे का? नक्की येईल. तिचा 5वा बड्डे आहे ना. तसं काय गिफ्ट देणार आहेस ग तू तिला? रिया म्हणाली, ती सायकल मागत आहे पण. राधिका म्हणाली, पण पैसे नाहीत का? हो ना. रियाने फक्त हो मध्ये मान हलवली. राधिका म्हणाली, मग तू मला मागू शकतेस ना रिया. रिया, मी किती वेळा सांगितलं आहे तुला. काहीही लागलं तरी हक्काने मागत जा मला आणि सांगत जा. रिया म्हणाली, पण किती वेळा सांगत जाऊ ग तुला राधिका. आधीच तू काय कमी केलं आहे का माझ्यासाठी? राधिका म्हणाली, अगं मग काय झालं. मी माझ्या मैत्रिणीसाठी करत आहे ना. आणि मुख्य म्हणजे सगळं मनापासून करत आहे. रिया म्हणाली, हो राधिका, पण तसंच जर काही अर्जंट असेल तर सांगितलेच असते ना गं मी तुला. आता काय सायकलसाठीही पैसे घेऊ का गं तुझ्याकडनं? तसं माझ्या मनात आहे आता लोन काढायचं. खूप लोकांची देणगी बाकी आहे. राधिका म्हणाली, बरं मी एक सुचू का गं तुला? रिया म्हणाली, बोल ना. राधिका म्हणाली, आकाश जिथे काम करतो ना गं, म्हणजे त्यांच्याच फ्रेंडच्या कंपनी दी भोसले ग्रुपमध्ये, जिथे तो त्याचा बॉस आहे, म्हणजे त्याचा मित्र.
अभिषेक भोसले. त्यांच्या सिक्युरिटीची तब्येत अचानक खूप खराब झालेली आहे. आता ते नवीन सिक्युरिटी शोधत आहे. रिया म्हणाली. शोधायचं काय आहे त्याच्यात? सिक्युरिटी तर खूप मिळून जातील ना? राधिका म्हणाली. इतकं सोपं नाही आहे ते. अभिषेक गोखलेसाठी सिक्युरिटी बघत आहेत ते. त्यांची मीटिंग्स, दिनक्रम सगळे वेळेत हवं त्याला, कुठलाही गोंधळ न घालता. रिया म्हणाली. पण हे सगळं तू मला का सांगत आहेस? राधिका म्हणाली. कारण मी आकाशला या पोस्टसाठी तुझं नाव सुचवलेलं आहे. रिया म्हणाली. काय? राधिका, अगं माझं शिक्षण काय आणि ती पोस्ट काय? राधिका म्हणाली. मला मान्य आहे, तुझं MBA झालेलं आहे ना, ती पोस्ट तुझ्यासाठी नाही आहे. पण तूच बघ ना, तिथे पोस्ट असून पगार नाही आणि जिथे तुला इथे मिळतो त्यापेक्षा चौपट पगार मिळेल कदाचित, आणि त्यापेक्षाही जास्तच. आणि शेवटी आता पैसा हवा ना. अखेर तर आकाश मलाच म्हणत होता, पण मला तशी काही गरज नाही ना. माझ्या या पगारात माझं व्यवस्थित चालू आहे. तुला गरज आहे म्हणून तुझं नाव सजेस्ट केलं मी त्याला. रिया म्हणाली. हो, बरोबर बोलत आहेस तू, पण तिथे तू नसेल ना. राधिका म्हणाली. अगं मग काय झालं? मी नसली तरी आकाश असेल ना तिथं, आणि 4 दिवसांनी इंटरव्ह्यू आहे. तशी तर ही सगळी फक्त औपचारिकताच आहे. बाकी सगळं आकाशच्या हातात आहे, त्यामुळे नो टेन्शन. रिया म्हणाली. 4 दिवसांनी म्हणजे वेदूच्या वाढदिवसाच्या दिवशी का गं? राधिका म्हणाली. हां, मग काय झालं? इंटरव्ह्यू दुपारी राहील ना, आणि बड्डे संध्याकाळी. हवं तर मी सुट्टी काढते बघ त्या दिवशी. तू इंटरव्ह्यूला जा आणि मी तुझ्या घरी जाईल काकूंना मदत करायला. रिया म्हणाली. थँक्यू सो मच राधिका. राधिका म्हणाली. यू आर मोस्ट वेलकम बेबी. मनोमन रिया प्रार्थना करत होती की ही नोकरी तिला मिळून जावी म्हणून. ही नोकरी जर तिला मिळाली तर तिच्या डोक्यावरचा खूप मोठा भार हलका होणार होता. तिचं रिया म्हणाली. वेदू, उठ ना बाळा, तुला स्कूलला जायचं नाही आहे का? वेदू म्हणाली. मम्मा 2 मिनिट्स प्लीज ना. रिया म्हणाली. चल उठ लवकर, बड्डे गर्ल अशी उशिरापर्यंत झोपत नसते. चला चला, तुला आज नवीन ड्रेस घालून स्कूलमध्ये पण जायचं आहे ना. वेदू आळस देऊन उठली. रिया म्हणाली. हॅपी बेबी. रिया वेदूला जवळ घेत बोलली. वेदू म्हणाली. थँक्यू मम्मा. रिया म्हणाली. चल बाहेर, आजी वाट बघत आहेत ना तुझी. वेदूने बेडवरून टुणकून उडी मारली आणि पडत पडतच बाहेर गेली. वेदू म्हणाली. आजी. कविता म्हणाली. अरे माझ्या बाळा, उठलास का तू? तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वेदू म्हणाले. आजी असं नसतात म्हणत. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे असं म्हणत असतात. वेदू गाल फुगून आणि कमरेवर हात ठेवून बोलत होती. तिला असं बघून कविताबाईंना हसूच आलं. कविताबाई म्हणाली. बरं बाई, असं तर असं. चल पटकन, मी तुला शाळेसाठी तयार करते. आज उशीर नको ना व्हायला. वेदू छान तिचा न्यू ड्रेस घालून तयार झाली. रियाने तिची बॅग भरून दिली. रिया म्हणाली. वेदू, यात तुझे चॉकलेट्स ठेवलेले आहेत. स्कूलमध्ये तुझ्या क्लासमधल्या मुलांना देशील. वेदू म्हणाली. येस मम्मा, आय नो एव्हरीथिंग. रिया म्हणाली. गुड गर्ल. घरी आल्यानंतर आजीला अजिबात त्रास द्यायचा नाही. राधिका मावशी पण येणार आहे तुझ्या बड्डेची तयारी करायला, तर त्यांना मदत करू लाग. उगाच गोंधळ घालू नकोस. वेदू म्हणाली. हो, मी मदतच करेल. म्हणजे माझा बड्डे असा खूप छान छान होईल. पण तू लवकर येशील ना गं मम्मा? रिया म्हणाली. हो गं राणी, माझा इंटरव्ह्यू झाला की लगेच परत येईल. वेदू म्हणाले. मम्मा, इंटरव्ह्यू म्हणजे काय असते गं? रिया म्हणाली. तुझी कशी मॅडम ओरल घेते ना, तशी आज माझी ओरल आहे. वेदू म्हणाली. ओ हो मम्मा, म्हणजे आज तुझी एक्झाम आहे का? रिया म्हणाली. हो, तसंच काहीचं. वेदू म्हणाली. डोंट वेरी मम्मा, तू नक्कीच पास होशील. ऑल द बेस्ट. रिया म्हणाली. थँक्यू बाळा. चल पड आता, बस आली. रिया म्हणाली. आई, मी पण निघते आता. वेळेत पोचायला हवं ना. आणि हो, राधिका येणार आहे दुपारी तुझ्या मदतीला. मी पण लवकर यायचा प्रयत्न करेल. कविता म्हणाली. काही काळजी नको करू, आरामात तुझं झालं की ये.
आणि राधिका येणारच आहे ना, तिकडूनच बघून घेऊ आम्ही सगळं. रिया म्हणाली, हो आई, पण तरीही जास्त धावपळ करू नको आणि काही लागलं तर सांग, मी परत येता येता घेऊन येईल. रिया घाईघाईतच बाहेर पडली. आज तिने बसने न जाता कॅब बुक केली होती. इंटरव्ह्यूचा दिवशी उशीर झाला तर चांगलं नाही वाटणार ना. खरं तर तिला हा सिक्युरिटीचा जॉब वगैरे अजिबात नव्हता करायचा, पण सध्या तिच्याकडे दुसरा पर्याय पण नव्हता ना. पैशांची गरज होती. एकदा काय ती फायनान्शियल स्टेबल झाली की लगेच तो जॉब सोडणार होती. तिची फाईल, रिझ्यूम सगळे डॉक्युमेंट घेऊन ती निघालेली होती. रस्त्यात तिने राधिकाला कॉल केला. राधिका म्हणाली, निघाली का गं तू? घेतलंस का सगळं? रिया म्हणाली, हो गं, आता पोचेल थोड्या वेळात. राधिका म्हणाली, ग्रेट, मी आकाशला कळवते, मग तू त्याला भेट आधी. रिया म्हणाली, ठीक आहे. रिया पोचली आणि ती समोरची बिल्डिंग बघत राहिली. ती जिथे काम करत होती त्यापेक्षा खूप मोठी बिल्डिंग होती ती. तसं तिनं भोसले ग्रुपबद्दल खूप ऐकलेलं होतं, पण आज स्वतः डोळ्यांनी पाहत होती. आता तिला थोडं टेन्शन पण यायला लागलं होतं. तिने आकाशला कॉल केला. आकाश म्हणाला, ओके, तू रिसेप्शनवर येऊन बस, मी आलो लगेच. रिया तिथेच रिसेप्शनवर आकाशची वाट पाहत बसली होती. आकाश म्हणाला, हाय डिअर, कशी आहेस? रिया म्हणाली, हाय आकाश, मी ठीक आहे. इंटरव्ह्यू झाले का चालू? आकाश म्हणाला, नाही अजून, आता होतीलच. चल माझ्यासोबत. रिया आकाशच्या मागे मागे गेली. एका मोठ्या हॉलमध्ये खूप जण बसलेले होते. जवळ 30 काही मुलं काही मुली होत्या. सगळेच इंटरव्ह्यूसाठी आलेले होतं. रिया म्हणाली, आकाश, इतक्या सगळ्या लोकांमध्ये माझं सिलेक्शन कसं होईल? आकाश म्हणाला, त्याचं टेन्शन तू नको घेऊ, मी आहे ना. फक्त तू तिथे अपेक्षक समोर आत्मविश्वासाने स्वतःला प्रेझेंट कर. बाकी सगळं मी बघून घेईल. तू बस येते, मी आलोच. रिया तेथे वाट पाहत बसली होती. इंटरव्ह्यू सुरू झाले. बराच वेळ निघून गेला तरी तिचा नंबर काही आलाच नव्हता. त्यात तिला आज घरी पण लवकर जायचं होतं. सगळे काम आईच्या अंगावर टाकणं ही बरोबर वाटत नव्हतं तिला. राधिका होती मनासोबत, पण ती काय करणार एकटी? सगळं करणार का? वाढदिवस माझ्या मुलीचा आणि काम मात्र बाकी सगळ्यांनी करायचं का? फायनली तिचा नंबर लागला. ती आतमध्ये गेली. समोर अभिषेक भोसले आणि सोबत एक मॅडम पण बसलेल्या होता. अभिषेक भोसलेने तिचे आधी फोटोज पाहिलेले होते मॅगझिनमध्ये, पेपरमध्ये, त्यामुळं तिने त्यांना लगेच ओळखले. आणि त्या मॅडम थोड्या वयस्कर वाटत होत्या. त्या मॅडमने रियाला बरेच प्रश्न विचारले. अभि मात्र शांतपणे सगळं फक्त ऐकत होता. त्याने रियाला एकही प्रश्न विचारलेला नाही. तो फक्त तिची फाईल बघत होता. तिचा इंटरव्ह्यू झाला आणि ती बाहेर पडली. आकाश होताच तिची वाट बघत. आकाश म्हणाला, कसा झाला इंटरव्ह्यू? रिया म्हणाली, इंटरव्ह्यू तर ठीक झाला, पण रिझल्ट कधी कळेल? आकाश म्हणाला, त्याची काळजी तू नको करूस, मी कळवतो ना तुला. रिया म्हणाली, ठीक आहे, आता मी निघू का? वेदूचा बर्थडे आहे ना आज, तू येणार आहेस ना संध्याकाळी? राधिकाने सांगितलं असेल ना तुला? आकाश म्हणाला, हो हो, येणार आहे ना मी. तू निघ, मी रिझल्ट कळवते तुला. छान डेकोरेशन केलं होतं. वेदू पण तिचा बर्थडेचा ड्रेस घालून तयार होती. तिचे फ्रेंड्स पण यायला लागले होते. रिया म्हणाली, काय ग, लागला का फोन आकाशला? राधिका म्हणाली, नाही ना, किती वेळा कॉल केला पण उचलत नाही आहे तो. जाऊ दे रिया, आपण करून टाकू बर्थडे वेदूचा. किती वेळ वाट बघायची? रिया म्हणाली, अगं असं कसं, आपण थोडा वेळ थांबू ना आणखीन. राधिका म्हणाली, किती वेळ थांबायचं ग आणखीन? आणि सगळी मुलं पण कोळंबलेली आहेत. तू येईल तेव्हा येईल. रिया म्हणाली, ठीक आहे चल. रियाने वेदूला ओवाळून घेतलं. वेदूने केक कट केला. सगळे सोबत हॅपी बर्थडे म्हणत होते. रियाने, राधिकाने, कविताबाईने रियाला केक भरवला. वेदू आणि तिच्या सगळ्या फ्रेंड्स काही गेम पण खेळले. नुसतं दंगा चालू होता पोरांचा. पावभाजींचा बेत होता. खाऊन पिऊन वेदूला गिफ्ट देऊन सगळी मुलं निघून गेली. रिया, वेदू बाळा
बाहेर चल बरं, तुझ्यासाठी एक गंमत आहे. रिया म्हणाली, गंमत? म्हणजे माझ्यासाठी गिफ्ट असेल? काय आहे मम्मा, सांग ना. राधिका म्हणाली, अगं हो, तू बाहेर तर चल ना, तुला तुझंच कळेल. बाहेर अंगणात वेदूसाठी सायकल ठेवलेली होती. वेदू म्हणाली, वाव मम्मा, सायकल माझ्यासाठी आहे ना ही? किती सुंदर आहे ना. ही सायकल तर माझी फ्रेंड आहे ना दिव्या, तिच्या सायकलपेक्षाही छान आहे. वेदू लगेच त्या सायकलीवर बसली. राधिका तिची सायकल सांभाळत तिच्या मागे मागे चालत होती. वेदूच्या चेहऱ्यांवर खूप मोठा आनंद दिसत होता. रिया म्हणाली, थँक्यू आई. कविता म्हणाली, अगं थँक्यू काय म्हणते, ती काय फक्त तुझीच मुलगी आहे का? माझी पण तर नात आहे ना ती, तिच्यासाठी एवढं तर करू शकते ना मी. अभि म्हणाला, ते सगळं ठीक आहे आकाश, पण तिचं शिक्षण खूप आहे. MBA झालेलं आहे तिचं, परत इतक्या वर्षांचा कामांचा अनुभव सुद्धा आहे. ही सेक्रेटरीची पोस्ट तिच्यासाठी नाही आहे. आकाश म्हणाला, आय नो, पण मग मला सांग ना, तिच्यासाठी अशी एखादी चांगली पोस्ट आहे का आपल्या कंपनीमध्ये? अभि म्हणाला, नाही, सध्या तरी कुठलीच नवीन पोस्ट भरायच्या नाही आहेत आपल्याला. आकाश म्हणाला, बस तर मग, आणि तिला गरज आहे रे, इथे तिला चांगली सॅलरी मिळेल, कामात पण चोख आहे ती, आणि गेली कित्येक वर्ष मी तिला ओळखतो, आपण विश्वास ठेवू शकतो तिच्यावर. हां, आता तिच्यापेक्षा वरचढ तर तुला कोणी वाटत नसेल इंटरव्ह्यूमध्ये, तर मग गोष्ट वेगळीच आहे. अभि म्हणाला, नाही तसं काही नाही, म्हणजे 1-2 आहेत, पण रियाला जास्त अनुभव आहे कामांचा. ठीक आहे, डन, तिला कळवून टाक नोकरीचं. पण हो, माझ्या सगळ्या अटी पण तिला समजावून सांग हां. आता तिला मान्य असतील तरच तिला ही नोकरी मिळेल, आणि आपल्या ब्रँडबद्दल पण सांगा तिला. आकाश म्हणाला, येस बॉस, मी उद्या लगेच बोलतो तिच्याशी. अभि म्हणाला, बरं चल, आधीच उशीर झालेला आहे, मी तुला तुझ्या घरी सोडतो आणि मग पुढं जातो. दोघेही बाहेर पडतात. आकाश त्यांचा मोबाईल बघतो. आकाश म्हणाला, ओ शिट, काय यार, मी विसरू कसा शकतो? 15 मिस कॉल येऊन गेले आहेत राधिकाचे, तरी मला दुपारी रियाने आठवण करून दिली होतीच. अभि म्हणाला, काय झालं पण? आकाश म्हणाला, अरे रियाच्या मुलीचा बड्डे आहे ना आज, तिच्या बड्डे पार्टीला जायचं होतं मला आज. अभि म्हणाला, व्हॉट? अभि जवळ ओरडलाच. आकाश म्हणाला, अरे हळू जरा, ओरडतोस काय? अभि म्हणाला, तिची मुलगी कशी काय? तिने आज इंटरव्ह्यूमध्ये ती अनमॅरिड असल्याचं सांगितलेलं आहे ना. आकाश म्हणाला, ॲक्च्युली अभि सी इज द अनमॅरिड, बट सी इज सिंगल मदर अल्सो. लॉंग स्टोरी ब्रो. अभि म्हणाला, ओके, तसंही आपल्याला काय करायचं आहे? तू मला पत्ता सांग, मी सोडतो तुला. आकाश म्हणाला, अभि तू पण चल ना माझ्यासोबत. अभि म्हणाला, पण मी कसं काय? मला तर आमंत्रण पण नाही आहे ना. आकाश म्हणाला, मग काय झालं, मला तर आहे ना आमंत्रण, तू माझ्यासोबत चल. अभि म्हणाला, बिलकुल नाही, मी नाही येणार आहे. तुला माहीत आहे ना, मला पार्टीज अजिबात आवडत नाही, आणि असं लहान मुलांच्या बड्डे पार्टी तर अजिबात नाही. आकाश म्हणाला, अरे संपली असेल पार्टी, किती उशीर झालेला आहे, गेले असतील सगळे, आणि राधिका माझा जीव घ्यायला बसली असेल तिथे. तू माझ्यासोबत आला तर मी पण वाचेल रे बाबा. तिला तू सांग की आपण कामात अडकलेलो होतो म्हणून, तुझ्या बोलण्यावर विश्वास बसेल तिचा. प्लीज चाल ना. अभिषेक म्हणाला, काय हे आकाश, तू मला नेहमी अशा नको त्या ठिकाणी का अडकवतोस? आकाश म्हणाला, हे लास्ट टाइम, यानंतर नाही, पण रस्त्यात जरा स्वीट शॉपमध्ये गाडी थांबवशील बरं का? अभि म्हणाला, का? आकाश म्हणाला, का म्हणजे का? आता बड्डेला चाललेलो आहेत ना आपण, तर मग गिफ्ट नको घ्यायला का? भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.